भारतीय जनता पार्टीसोबत आमची युती कायम असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने आम्हाला सोबत घेऊन निवडणूक लढवावी अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी केली आहे। भाजपने आम्हाला सोबत घेतले तर ठीक, अन्यथा आम्हाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला। दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आमचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचीही हीच भूमिका असून कार्यकर्त्यांना भाजपसोबत राहण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र भाजपने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आमच्या कार्यकर्त्यांना योग्य उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधत चाचपणी सुरू असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले। यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली। बहुजन समाजातील एका घरातील 4 लोकांच्या PhD संदर्भात अजित पवारांनी व्यक्त केलेल्या आक्षेपावर भाष्य करताना गायकवाड म्हणाले की आम्ही एका घरात किती आमदार किंवा खासदार व्हावेत यावर कधीही भाष्य केले नाही, त्यामुळे कुणी किती PhD करावी यावर बोलण्याचा अधिकार अजित पवारांनी घेऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला। या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष प्रतीक गायकवाड, दिनेश काशीत, युसुफ शेख, आतिश खरात, RPIचे माण तालुकाध्यक्ष सनी खरात, मयूर गायकवाड, दस्तगीर भाई मोमीन, अजित जाधव, राजू जगताप, सूरज शिंगाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातून दौरा फिरण्याचा सुरू केलेला आहे। रेवण पक्षाची BJP सोबत युती आहे, मात्र आम्हाला काय जागेवर निवडणुका लढवण्याची प्रामाणिकपणे इच्छा असल्याने आम्ही आता हा दौरा आयोजित केलेला आहे। या दौऱ्यातून ज्या ज्या मागासवर्गीय आरक्षित जागा आहेत त्या प्रत्येक आरक्षित जागेवर त्या तालुक्यातून आम्ही विचार करणार आहोत या निवडणुका लढवण्याचा, आणि त्या अनुषंगाने खरं तर आज आपण निघालेलो आहोत। काल नगरपालिकेच्या त्याचबरोबर नगर परिषदेच्या काही निवडणुका झालेल्या आहेत का, गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुका उद्या 20 तारखेला आहेत, आणि पाथगणी महाबळेश्वर सारख्या जागेवरती आपण काही उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे ते आता निवडणुका संपल्या की ह्या निवडणुका येतील या अनुषंगाने आपण जिल्हाभर दौरा सुरू केलेला आहे, आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान आम्हाला एक तरी जागा मिळावी या अपेक्षेने आपण ही सगळी तयारी सुरू करतोय। मात्र जर आम्हाला योग्य जागा दिल्या गेल्या नाहीत तर मग मात्र आम्हाला त्या जागा सोबळावर लढाव्या लागतील, आणि यासाठीचं नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांची चर्चा सुरू करतोय। काय सबळ कार्यकर्ते मिळतील त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे। युती नेमकी कोणत्या पक्षासोबत? आमची युती BJP सोबत आहे, आणि आमच्या नेत्यांनी BJP सोबत काम करण्याचं आवाहन केलेलं आहे, आणि BJPला आमची विनंती राहणार आहे की तुम्ही आम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी जागा सोडावी, जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल, आणि तुमच्या सोबत आम्हाला येण्याची इच्छा आहे। जर नाहीच कुठं काय झालं तर मग त्या सोबळावर लढवण्याची सुद्धा ताकद ठेवली पाहिजे, म्हणून आता एक चाचपणी सुरू झालेली सगळ्यांना भेटत जायची। बापू, युती झाली तर मानमधला कुठला जिल्हा परिषद गट तुम्ही लढवू शकता? नाही, आता त्याच्यावरची चर्चा तर कार्यकर्त्यांसोबत काय पूर्ण झाली नाही, पण जो गट आम्हाला सहज आणि सोपा जाईल, या गटामध्ये आम्हाला आमच्या कार्यकर्ता टिकेल, उमेदवारी लढवता येईल, त्या गटामध्ये आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत। आणि ह्या इकडं जयभाऊंचं वर्चस्व असल्यामुळं जयभाऊंशी सुद्धा बोलणी सुरू आहेत। जयभाऊ बघतील मला कुठल्या जागा द्यायच्या त्या, पण त्यांनी आम्हाला जागा द्याव्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, पण नाहीच दिल्या तर लढवण्याची तयारी ठेवलेली आहे। बोलण्यासोबत सकारात्मक प्रतिसाद आहे का नाही कुणाकडनं? जयभाऊंकडून? नाही, जयभाऊंचा सकारात्मक प्रतिकार आहेच। त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला सोबत घेऊया, त्या अनुषंगाने आता फिरलं तर पाहिजे, गेलं तर पाहिजे, लोकांना भेटलं तर पाहिजे। मात्र आज आपण ते ऐकले एक न्यूज की एकाच घरातल्या 5 लोकांनी PhD करतायत म्हणून अजितदादांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे, पण आम्ही कधीच आक्षेप नाही घेतला की अजित पवारांच्या घरामध्ये किती खासदार आहेत आणि किती आमदार आहेत। एकाच घरात किती खासदार घ्यावे आणि किती आमदार घ्यावे याचा भान नसणाऱ्यांनी आम्हाला PhD करणाऱ्यांना म्हणजे मागासवर्गीयांना PhD करताना रोखू नये,
कारण विद्वत्ता असल्याशिवाय पीएचडी करता येत नाही. त्यामुळे एका घरात जर 4 IPS झाले तर त्यांनी काय IPS व्हायचं नाही का? एकानं व्हायचं आणि बाकीच्यांनी काय बंगला जायचं का? तसं नाही. ज्याची विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेच्या जीवावर त्याने पीएचडीची परमिशन मागतात आणि पीएचडी करतायत. सवलती मिळतायत हा भाग शासनाचा आहे आणि सवलती मिळतात त्या बाबासाहेबांच्या कृपेने मिळत आहेत. त्यामुळे त्या काही सवलती तुम्ही आम्हाला दिलेल्या नाहीत काय आम्ही तुम्हाला मिळालेलं काय आम्ही कधीच विचारलं नाही. त्यामुळे असं करून काय समाजामध्ये उदासीनता जन्माला घालू नये आणि समाजामध्ये काहीतरी वेगळं पेरण्याचं काम करू नये. शांततेत महाराष्ट्र सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये तुमचाही सन्मान आहे. आम्ही तुम्हाला कधी विचारलं नाही, तुम्ही आम्हाला कधी विचारू नये. आणि पीएचडी करायला काय निवडणूक एवढं सोपं नसतं. पीएचडी करण्यासाठी कॅलिब्रिटी लागते आणि ती विद्वत्ता असेल तरीच पीएचडी करता येते. ती काय निवडणुकीत पोराला उठला हातात धरलं भर फॉर्म म्हटलं असलं नाही येते. त्यामुळे जर एकाच घरात 4 IAS होत असतील तर काय आपण अडवणार आहे का? एकाच घरात 2 मुली एकत्र आल्या आणि दोन्ही IAS झाल्या, तुम्ही म्हणणार का अशा काय तुम्ही दोन्ही IAS झाला एकीनंच व्हायचं होतं? नाही. त्यामुळं त्यांनी केलेलं वक्तृत्वाचा खऱ्या अर्थानं मी इथं निषेध करतो. आणि त्यासाठी मी म्हणजे थोडंसं दुःख वाटलं की एवढ्या चांगल्या नेत्यांकडनं अशा पद्धतीनं ही शब्द उच्चारले जाणं गरजेचं नव्हतं, पण उच्चारले गेलेले आहेत. जेडपीचे 5 गट सोडून पंचायत समितीचे 10 गण आहेत. हा, तिथं मागणी करणार होता आपण. 10 गण म्हणजे 10 गणामध्ये आरक्षित गण किती आहेत आमचे? आरक्षित गण पण आहेत, पण त्या आरक्षित गणात पंचायत समितीत पण मागणी करणार. हो, पंचायती मागणी करणार, जिल्हा परिषद मागणी करणार, दोन्हीकडे आमची मागणी आहे. जिथं जिथं त्यांना सोयीचं वाटेल आणि आम्हालाही सोयीचं वाटेल आम्ही सोयीस्करपणे ती जागा लढवू. आता जय भाऊ अतुल बाबा आहेत. अतुल बाबा सारखा जिल्ह्याला अध्यक्ष मिळालेला आहे. धैर्यशील कदम सारखा धुरंधर नेता या भागाला लाभलेला आहे. त्यामुळे ही मंडळी सोबत घेतील असा आत्मविश्वास आहे आम्हाला. पण आयत्या वेळेला आत्मविश्वासाचा जर काय घात झाला तर आम्ही तयारीनं राहिलं पाहिजे ना. म्हणजे लढायला बोलवतील तेव्हा बोलवतील, पण लढायच्या आधी तलवारीला धार लावण्यासाठी खरं बाहेर पडलोय आता. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.